वरती कठार. नमस्ते मॅडम. नारायण हरी. नाव सांगा मॅडम तुमचं. संगीता योगेश आहे. तुम्ही नाशिक. नाशिकहून आला. तर तुम्ही सुरुवातीला तेव्हा खूप त्रास होता मॅडम, सारख्या रडायच्या. आता हास्य येत होते. जादू केली मी. दुसरी ट्रीटमेंट आहे तुमची. हो. तर किती बरं वाटलं तुम्हाला? 60-70% पूर्ण रिलॅक्स. पहिल्यांदा काय त्रास होता मॅडम तुम्हाला? मेंदूतली नस कंटिन्यू दुखायची, मान माझी पूर्ण फिरत नव्हती आणि माझा हात मोडला होता ते मनगटात माझा वाकडा तर वाकडाच होता. मुवमेंट पूर्ण सगळ्या परत बंद झाल्या होत्या. आता मी परत कामही करायला लागली, भांड उचलायला लागली. किती दिवसापासून काम बंद झालं मॅडम तुमचं? 8 महिन्यापासून. 8 महिन्यापासून बिलकुल काम करता येत नव्हतं? काहीच नव्हतं. स्वतःच पण करता येत नव्हतं? अक्षरशः चालताना तुम्ही लडखडायच्या? लडखडायची पण जीव नकोसा झाला. नाही, रडू नका ताई, रडू नका. रडू नका, समजावं आपली देवशी ते त्यांनी चांगलं केलं ना, असं रडून तर जमा हिंमत धरायची. बस बस बस, आपल्या बाई हेच देव आहे. रडू नका बस. माझा रडायचं दवाखान्यात त्रस्त झालं तुम्हाला. आपण काय म्हणतो त्याला, निगेटिव्ह एनर्जी तुमची जास्त झाली, स्ट्रॉंग झाली. हो, एवढे 2 महिन्यामध्ये पूर्ण निगेटिव्ह झाली होती. म्हणजे अक्षरशः सगळीकडे एवढी ओरड होत होती की अजिबात रडायचं नाही. असून सांगा, माझी बहीण पण तुमची सारखीच आहे. नवऱ्याला 1-1.5 लाख रुपये पगार. माझ्या बहिणी नवऱ्याला पण सांग येत नाही, पैसे लावत. मी 8 महिन्यापासून पूर्ण त्रस्त होता. आता माझी सेकंड ट्रीटमेंट तुमची, तर किती रिलीफ वाटलं साधारण तुम्हाला? म्हणजे असं वाटतंय की मी परत आम्हाला टेकायला चालली. जगण्याची उमेद तुमची परत आहे तशी आली जागेवरती. परत पूर्ववत असं वाटते की मी परत पहिले सारखे जाऊन पडू शकते. तशीच हिंमत दाखवायची मग डॉक्टरला आपण काम करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर तुमच्या नाशिक करायसाठी काय संदेश सोडू शकता तुम्ही? मी तर प्रत्येकाला घराघरात एकच निरोप देईन की ज्यालाही कुणाला कोणताही काही बॉडी प्रॉब्लेम असो, तुम्ही साक्षात परमेश्वर तुम्हाला या डॉक्टरांच्या रूपात भेटेल, तर तुम्ही जरूर या. लांब आहे त्याचा विचार करू नका की पैशाचा विचार करू नका. सगळ्या गोष्टींना ते सांभाळून घेतात. तुम्ही चांगले झाले की म्हणजे जसे की आपला आनंद त्यांना आनंद. म्हणजे त्यांच्या जे कार्य आहे त्या कार्यात त्यांना काहीतरी यश मिळाल्याचा आनंद पण मिळणार. म्हणून आपण आहे ना, म्हणजे आपण जरी रडत आलो पण जाते वेळेत आपण हसतमुखाने जातो ना, तीच त्यांची पावती फाटली जाते. असं माझा हा तरी अनुभव आहे. भगवंताच्या दरबारात पावती फाटली जाते. अगदी खरं. हा माझा अनुभव आहे. आणि माझं पुढचं ध्येय असंच आहे की जरी जीवनामध्ये मला कुठल्याही गोष्टींना काही प्रॉब्लेम आले तर मी नक्की 100% इथेच माझं योगदान देण्याचा विचार करत आहे. म्हणजे ताई तुम्ही तुमच्या संग बोलल्याच या ताई, सुरुवातीला आल्याच्या आधी खूप गंभीर परिस्थिती, म्हणजे चालता येत नव्हतं, त्यांच्यावर कोणी संघ माणूस पण नव्हता. असं वाटायचं त्यांच्या पाहिलं की काही थोड्याशा मनाने खूपच कमजोर झाल्या. त्यांचे कपडे, त्यांचा पोशाख पाहून थोडंसं वेगळंच वाटलं होतं. बरोबर आहे. जेव्हा मी त्यांच्या ट्रीटमेंटला तपासणी केली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की काय प्रॉब्लेम आहे. मी त्यांना थेरपी देऊन हे केलं. तर तुम्हाला ते आता नंतर भेट झाली तर काय? आम्हाला आजच भेटल्या त्या ताई. फर्स्ट टाइम आमची ओळख झाली. फर्स्ट टाइम त्यांनीच आम्हाला सांगितली की मला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याच याच्यामध्ये मला डोळ्याच्या नसेमुळे मला अजिबात दिसत नव्हतं. एक फक्त चित्र समोर, एक चित्र उभं आहे असं दिसत होतं. पण जसे मी इथं आली तर तेव्हापासून मला इतका फरक पडला की आज समोरचा व्यक्ती पण व्यवस्थित दिसतोय असं आम्हाला त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. त्याच्यावर आम्हालाही, माझ्याही मिस्टरांना आमची दुसरीच फेरी आहे इथे येण्याची, पण माझ्या मिस्टरांना दुसऱ्या वेळेसच 100% फरक पडलाय. आता असं वाटतंय की खरोखर इथं आम्ही पण काहीतरी लोकांसाठी करावं, डॉक्टरांना मदत करावी असं वाटायला लागलं आम्हाला. बस.